राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण तडफदार नेतृत्व युवा आमदार रोहित पवार हे सध्या सातत्याने अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनात ज्या शंका आहेत त्या सातत्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलून दाखवत आहेत। तसेच अजितदादा पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रश्न उपस्थित करत आहेत, सातत्याने त्या विरोधात आवाज उठवत आहेत। ही दुर्घटना नसून ही सुनियोजित हत्या असेल आणि महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्याची हत्या घडवून आणण्याची क्षमता असलेले लोक यामध्ये जर सहभागी असतील तर निश्चितच त्या लोकांकडून आमदार रोहितदादा पवार यांच्याही जीविताला धोका निर्माण झालेला आहे। या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांना सरकारने तातडीने Z+ सुरक्षा प्रदान करावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे। आमदार रोहित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू असून सत्य बोलणाऱ्याचा आवाज दाबण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। आमदार रोहित पवार हे राज्याचे भविष्य आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारची आहे। त्यामुळे सदर मागणी आज सोलापुरात करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले। खऱ्या अर्थानं एक महिना उलटत आला तरी देखील सरकार कुठलंही पाऊल उचलायला तयार नाही। शासन हे म्हणून यंत्रणा जी आहे, गृह विभाग जो आहे, तो अजितदादांच्या या निधनाची आणि मृत्यूची सखोल चौकशी का करत नाही? एखाद्या आंतरराष्ट्रीय एजन्सी त्या कामी लावावी। तसेच जी VSR कंपनी ज्यामध्ये विमान प्रवास करून अजितदादांचं निधन झालं त्या कंपनीवर अद्याप काय निवेदन दिलं, काय मागणी सोबतच हीच मागणी केली की आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, VSR कंपनीवर बंदी आली पाहिजे। आणि रोहितदादा पवार हे जे वारंवार सातत्यानं ही जी मागणी करतायत आणि त्यांनी जनतेमध्ये खऱ्या अर्थानं जाऊन लोकांना त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत, उद्या त्यांच्याही देखील जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। कारण ही मोठी महाशक्ती मला वाटतं या कामी यंत्रणेला लागलेली आणि ते अशा एखाद्याचा जीवित हानी करायला सुद्धा मागे पुढे न पाहणारे क्रूर निर्दयी राजकारणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तयार झालेले आहेत। आणि अशा वेळी आता त्यांना Z+ सुरक्षा मिळणं गरजेचं आहे। आणि महाविकास आघाडीचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की रोहितदादा पवार आमदार जे आहेत त्यांना Z+ सुरक्षा तातडीनं अगदी त्वरित दिली जावी आणि त्याच्या माध्यमातून त्यांना संपूर्णपणे इथून पुढच्या काळामध्ये प्रश्न उपस्थित करण्यास, शंकांचं निरसन करून देण्यास सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे। अजितदादा पवार यांच्या मृत्यूची आंतरराष्ट्रीय एजन्सीकडनं चौकशी करावी निपक्षपातीपणे। दुसरी गोष्ट अशी आहे की VSR कंपनी जी कंपनी विमानाची त्या विमानाच्या निष्काळजीपणामुळं तो अपघात झाला किंवा घातपात झाला त्याच्यावर त्वरित बंदी घालावी। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की रोहितदादा पवार यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांना त्वरित शासनाने Z+ सुरक्षा द्यावी की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्यांना आवाज उठवताना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे। भाजपचे जे मंत्री आहेत जयकुमार गोरे असतील किंवा विखे पाटील असतील ते रोहित पवार टीका करतायत काय सांगता? खरंच मला त्या संदर्भात एक दुर्दैवी वाटतंय की महाराष्ट्राचा नागरिक म्हणून की रोहितदादा पवार यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही। त्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत, जी साखळी त्यांनी जी दाखवलेली आहे ती सामान्य नागरिकांना सुद्धा पटत आहेत। परंतु जो घात झालेला आहे अजितदादांचा त्याविषयी त्यांच्या सरकारमधील लोक उलट तो लवकर त्या प्रकरणाची चौकशी करून ते म्हणजे लोकांच्या मनातील शंका दूर करायला हवी। परंतु ते न करता मला असं कुठेतरी आता जाणवतंय की ज्यांनी घात केलाय त्यांची वकिली तर हे भाजपचे नेते करत नाहीत ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मनात निर्माण झाले। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवा सेनेचे उपसचिव रणजित बागल, डॉक्टर योगेश रणदिवे, प्रशांत गायकवाड, मुसा अत्तार, अजित पात्रे, अमित मोतेवार, मिलिंद गोरे, मोहित निकम, अमरसिंह खांडेकर, युनुस अत्तार आदी कार्यकर्ते उपस्थित होते।